नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद घाणेकर. सध्या मी सांगली जतमध्ये उभा आहे. माझ्या सासरवाडीमध्ये उभा आहे. सासूच्या घरी आहे. सासूच्या जमिनीवर उभा आहे मी सध्या. तुम्ही बघाल तर दरवर्षी माझी सासू काही ना काही उत्पादन लावत असते, जसं केळीची झाडं म्हणा किंवा ज्वारी म्हणा, ऊस म्हणा. सध्या सगळ्या गोष्टी ते लागण झालेली आहे. तुम्हाला हळूहळू दाखवतो मी सगळ्या गोष्टी. सध्या मी आता जिथे ज्वारी लावली आहे तिथे उभा आहे. तुम्हाला मी ज्वारी दाखवतो. या सध्या रोपं खूप छोटी आहेत. बघायला गेलं तर खूप छोटी छोटी आहेत. तुम्हाला 2-3 महिन्यानंतर ह्या मोठी रोपं बघायला भेटतील. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले जातील. ती तुम्हाला माझी मेवणी रुपाली दाखवेल, जी यूट्यूब चॅनल चालवते. तिच्या चॅनलचं नाव आहे सुहानी आणि शुभम. लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचे व्हिडिओ चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. काय काय उत्पादन करतात, नवीन उत्पादन, जिकडे हे जे काय उगत नाही ते सुद्धा ते ट्राय करतात उगवण्यासाठी, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. हे सध्या रोप आहे ज्वारीचं. ठीक आहे, हे तुम्हाला 2-3 महिन्यानंतर बघा. मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवलं ज्वारीचे रोपं. ठीक आहे, तुम्हाला हे पण सांगितलं होतं की केळीची रोपं, ऊसाची रोपं, भरपूर सारी रोपं आहेत. आता मी सध्या तुम्हाला केळीचं झाड दाखवतो, कसं माझ्या सासूनी उगवलंय. हे बघा, केळीचे घड. आमच्या कोकणात असे घड बोलतात त्याला, केळीचे घड. तुमच्यात काय बोलतात तुम्हाला माहिती नाही. तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला समजू शकता, ते आमच्या कोकणात घड बोलतात. हे केळीचं घड आहे, माझ्या सासूनी लावले. 5-6 रोपं आहेत, पण खूप छान वाटते इकडे बघायला, पण खूप मस्त वाटते. सध्या लहान रोपं आहेत. पानं वगैरे बघा, खूप छान असे झाडं माझ्या सासूनी उगवलेत. हे बघा, हे रोपं आतमध्ये सुद्धा आहेत. तुम्ही या माझ्या मागे येऊ शकता, तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. हे बघा कशी लागण झालेली. ही आमच्या सासूची व माझ्या मेवणीची मेहनत आहे, जी त्यांना फळ भेटलं या गोष्टीचा. तुम्ही बघू शकाल. आणि या सगळ्या गोष्टी अशा नाही की काय पावडर मारली किंवा काय करून. हे सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी आहेत. त्यांनी झाडं लावली, त्यांना सांभाळलं, तर पाणी वगैरे टाकून व्यवस्थित त्यांना खत पाणी देऊन ह्या गोष्टी उगवलेल्या आहेत. असं नाही काय लोक केमिकल वगैरे मारून उगवतात, वाढवतात, असं नाही. हे वर्षानुवर्ष येणारे केळीचं झाड आहे, जे माझ्या मेवणीने आणि माझ्या सासूने उगवलं आहे. मी येतो, बघतो, दरवर्षी काय ना काय नवीन असतं. यावर्षी सुद्धा त्यांनी केळीचं झाड नवीन लावलं आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे दुधी, जी माझ्या सासूने घरच्या घरी उगवले. बघा, हे बघा, ऑर्गॅनिक झाडांच्या बिया, म्हणजे ज्या दुधीच्या बिया आणून त्यांनी झाड उगवलेलं आहे. केवढं मोठं झालंय तुम्ही बघू शकता. त्याला दुधी लागलेत 1-2 अशा बघायला गेले 7-8 दुधी आहेत, जे तुम्हाला मी दाखवू शकतो. खूप अशा दुधी आहेत बघा इकडे. हे बघा, झाडाझुडपांच्या मधोमध दुधी आलेले आहेत, जे घरच्या घरी बनवून खाऊ शकतो आपण. लोकांना खूप आनंद वाटतो या गोष्टी सगळ्या बघून. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण ह्या गोष्टी मी आज बघितल्या. असं पण नाही की मी आज गोष्टी या बघतोय की एवढ्या सगळ्या दुधी आहेत. माझ्या घरातल्या माझ्या मेवणीला सुद्धा माहित नव्हतं की एवढ्या दुधी आलेत. आम्ही दाखवले तिला. या तुम्हाला हे बघा, सर्वात मोठा दुधी. हे बघा, सर्वात मोठा दुधी, खूप मोठा. हे बघा केवढा मोठा आहे. तुम्ही बघितला नसाल, तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये हा बघितला नसाल. हा ऑर्गॅनिक आहे. या लोकांनी, पण हा दुधी खाणार नाही आहेत हे लोक. हा दुधी सुकवणार, ह्याच्यात ज्या बिया येणार त्या बिया लावून ती अजून रोपं वाढवणार, त्याच्यावर अजून त्यांना उत्पन्न जास्त, सगळ्या गोष्टी त्यांना जास्त मिळेल. हे सगळं डोकं लावून माझ्या सासूने सर्व गोष्टी केलेल्या आहेत. हा दुधी खाणार नाही आहेत. ह्याच्यापेक्षा ज्या छोट्या छोट्या दुधी आहेत त्याच त्या दुधी खाणार आहेत. ही दुधी सुकवून त्याच्या बिया काढून त्याची रोपं लावणार आहे. ह्यांना हा फायदा आहे. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? आहे की नाही? सगळं ऑर्गॅनिक, खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हाला दर व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या बघायला भेटतील. माझी सासू काय काय मेहनत घेते ना या जमिनीवर, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. ठीक आहे, माझा 3 दिवसाचा प्रवास होता जतचा, पण मला खूप आनंद वाटला माझ्या सासूच्या गावी येऊन. खूप छान वाटलं, माइंड फ्रेश आहे माझं. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मेहनत करा. ते माझी सासूने मला शिकवलं की मेहनत करा, तुम्हाला फळ भेटेल. ती माझी सासू तुम्हाला दाखवतो या माझ्या. हे बघा, ही माझी सासू. हे सगळ्या दिसते वयस्कर, खूप वय आहे, पण खूप हट्टी आहे, जिद्दी आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. सगळं मेहनतीने उगवलं आहे, सगळं मेहनतीने केलं आहे. बघून घ्या, प्रत्येक व्हिडिओ मागे हीच आहे. प्रत्येक रोपामागे, प्रत्येक जे काय तिने उगवलं आहे, जे काय तिने काढलं आहे, सगळं जे काय उगवलं आहे ते मागे हिचा हात आहे. माझी मेवणी आहे. सध्या मेवणी इथे नाही आहे, ती बाहेर गेल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. ती नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला दिसेल असती. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, आणि जे काही नवीन व्हिडिओ ते तुम्हाला भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.